MPSC राज्यसेवा प्रिलिम्स तर झाली, स्कोर पण चेक करून झाला. आता स्कोर चांगला असो, खराब असो किंवा जेमतेम असो, पास होऊ शकते किंवा फेल होऊ शकते, अशी काहीही शक्यता असली, मात्र वन थिंग इज फॉर शुअर की तुम्हाला आता मेन्सच्या दृष्टीनं तयारी करावीच लागणार आहे. कारण हा पॅटर्न नवीन आहे, या पॅटर्नला आपण नवीन आहोत, त्यामुळं कन्फ्युजन आहे टोटल. मात्र या कन्फ्युजनमध्ये आपण सुद्धा गोंधळून न जाता एक सुटसुटीत मार्ग जर आपल्याला असला तर ही परीक्षा यावर्षी जितकी सोपी असणार आहे ती भविष्यामध्ये कधीही नसणार आहे. त्यामुळं एक स्ट्रॅटेजिक वे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही डायमेन्शन आयएसमध्ये मी आहे, पल्लवी मॅम आहे, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक 100 दिवसांचा क्रॅश कोर्स. त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला समग्र GS 1, 2, 3, 4 म्हणजे काय आहे, त्याचा एसेन्स काय आहे, त्याच्याशी संबंधित कॉन्सेप्ट्स काय आहेत, त्याच्याशी संबंधित नोट्स काय आहेत, करंट अपडेशन काय आहे, तुम्हाला मेंटरशिप, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, आन्सर रायटिंग, या सगळ्या गोष्टींवर आपण 100 दिवसांमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्हाला वेल अपडेटेड नोट्स मिळणार आहेत. मात्र त्या अगोदर 19 तारखेला सकाळी 10:30 वाजता आम्ही तुमच्यासाठी एक सेमिनार आयोजित केलेला आहे. त्या सेमिनारमध्ये आम्ही बसून चर्चा करणार आहोत की मेन्सची तयारी कशी केली जाते, मेन्सची तयारी कशी केली गेली पाहिजे, महाराष्ट्राचा MPSC राज्यसेवा जी काय ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होती त्या पॅटर्नमध्ये आणि नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये काय तफावत आहे, आणि आपला एक्झिस्टिंग नॉलेज बेस जे आहे, जे काही आपण आतापर्यंत अभ्यास करून ठेवलेला आहे, त्याचा पुरेपूर वापर मेन्ससाठी कसा करायचा या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. जेणेकरून तुमचे नोट्स वगैरे जे आहेत ते मॅनेजेबल लिमिटमध्ये असणार आहेत. खूप नवीन माहिती त्यामध्ये येणार नाही आहे, मात्र एक्झिस्टिंग माहितीचा पुरेपूर वापर कसा करायचा, स्ट्रॅटेजिकली कसा वापर करायचा, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला काही फाईन टिप्स मिळणार आहेत. अँड लर्न फ्रॉम दोज हू हॅव मेड इट टू द टॉप. आपण बसूया, चर्चा करूयात. And see you on 19th at 10:30 AM. Thank you.